त्यानंतर एक मोठी बातमी पुण्यातील एनएसयूआय मध्ये 2 गटात गोंधळ झाला। एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये वाद झालाय। विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा एनएसयूआयचा अभाविपवरती आरोप आहे। पुण्यातील एनएसयूआय मध्ये 2 गटात गोंधळ झाला। एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय। पुण्यातील एनएसयूआय मध्ये 2 गटात गोंधळ उडाला, त्याची काही दृश्य समोर आली आहेत। एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विद्यार्थी एकमेकात भिडले, विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवरती एनएसयूआयने केलाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे देखील दिसत आहेत दृश्यात। मात्र याच वेळी उडालेला हा गोंधळ आपण बघतोय। पुण्यामध्ये एनएसयूआय मध्ये 2 गटात गोंधळ झाला। एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, हे काय नेमकं सुरू होतं ज्यावेळी गोंधळ झाला? सध्या आपण पाहतोय की शिवयुपीच्या कॉलेजमध्ये सध्या अभाविप आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते जे आहेत आमने सामने आलेले आहेत। 2 गटामध्ये वाद पाहत गेल्या अर्ध्या तासापासून सुरू आहे। स्वतः काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे सध्या घटनास्थळावरती पोहोचलेले आहेत। एनएसयूआयचा आरोप आहे तो म्हणजे की विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, मात्र दुसऱ्या बाजूला अभाविपाकडून एनएसयूआयवरती आरोप करण्यात आलेला आहे की चुकीची माहिती देण्यासाठी आणि कॉलेजची बदनामी करण्यासाठी विद्यार्थ्यांवरती दबाव जो आहे तो टाकला जातोय। त्यामुळे एनएसयूआयचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते, मात्र अभाविपाचे कार्यकर्ते सुद्धा त्याच कॉलेजमध्ये असल्यामुळे 2 गटामध्ये आपण पाहतो की जोरदार वाद जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। काही विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली अशा पद्धतीचा थेट आरोप एनएसयूआयकडून करण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतोय की विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ जो आहे तो सध्या आपल्याला शिवयुपी कॉलेजमध्ये पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून शिवयुपीच्या प्रदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। हा गोंधळ सध्या पुण्यामध्ये सुरू आहे।